विधान परिषद निवडणुकीकरता हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळते। क्रॉस वोटिंग टाळण्याकरता विशेष खबरदारी बाळगली जाते। भाजप आमदारांना ताज प्रेसिडेंट मध्ये ठेवलं जाणार आहे, तर राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम फोर सीझन मध्ये असेल किंवा हॉटेल ललित मध्ये देखील असेल। तर तिथं शिवसेनेचे आमदार वांद्रेतल्या ताज अँड लँड या हॉटेलमध्ये वास्तव्यास असणार आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार हे परळच्या ITC ग्रँड मराठा या हॉटेलमध्ये वास्तव्यास असतील। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीकरता पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळत आहे। कोणत्या पक्षाचे आमदार कुठं थांबणार आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये वास्तव्य असणार आहे, पाहूया आपण। भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये असतील, जे कुलाब्याला आहे। तर बँड्राच्या ताज अँड लँड हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांचं वास्तव्य असेल। फोर सीझन या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या आमदारांचं वास्तव्य असेल। ललित हा देखील एक ऑप्शन आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांचं ITC ग्रँड मराठा या परळमधल्या हॉटेलमध्ये वास्तव्य असणार आहे। शिंदेंचा गट, अजित पवारांचा गट किंवा देवेंद्र फडणवीसांचा गट यांनी त्यांच्या जागा सांभाळाव्यात। पण निवडणूक होणार हे नक्की आहे किंवा झालेलं आहे। आता कोण पडतंय आणि कोणाला क्रॉस वोटिंगची भीती आहे ते त्यांना आपल्याला आपापल्या आमदार त्यांना सांभाळावे लागतात अलीकडच्या काळामध्ये। पण क्रॉस वोटिंग होण्याची भीती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधारी पक्षाला। सर्वसाधारणपणे ही प्रथा आहे की निवडणुकीच्या अगोदर सर्व आमदारांना एकत्र ठेवलं जातं। आपल्याला माहिती आहे की सत्ताधारी पक्ष घोडेबाजार करण्यामध्ये किती हुशार आहे आणि म्हणूनच त्यांना 50 खोके एकदम ओके ही उपाधी पण मिळालेली आहे। आणि त्यामुळे कुठलाही पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत असतो। आमदार किडनॅप होऊ शकतात, काही होऊ शकतं, आणि म्हणून अशा वेळेला आमदारांना एकत्र ठेवणं ही आमची गरज आहे असं आम्हाला वाटतं। आमदारांना एकत्रित ठेवणं ही आमची गरज असल्याचं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी देखील म्हटलेलं आहे। तर विधान परिषद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये याकरता हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळतंय। जागा आहेत 11 आणि उमेदवार रिंगणात आहेत 12। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।